नमस्कार मंडळी, नमस्कार. खूप दिवसानंतर का खूप महिन्यानंतर मी असा यूट्यूबला व्हिडिओ बनवते. आता म्हटलं खूप झालं ब्रेक, असं मी दरवेळेला ठरवते, पण माझ्याने पॉसिबल नाही होत. तुम्हीच मला काहीतरी मोटिवेट करा की जेणेकरून मी दररोज नाही पण आठवड्यात एक तरी व्हिडिओ टाकेन आणि एक तरी व्हिडिओ बनवेन. आणि असं खूपदा होतं, व्हिडिओ बनवते पण मला तो एडिट करायला वेळ नाही मिळत. काहीतरी तुम्ही मला मोटिवेट करा आणि मला काहीतरी बुद्धी येऊ दे की मी व्हिडिओ करू दे. आज रॅन्डम व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे, काहीही प्लॅन नाही. तर मिलिंदला म्हटलं चला आज आपण एक व्हिडिओ करूया. तर चक्क मिलिंद स्वतःहून पहिल्यांदा लगेच रेडी झाले की हो हो आपण करूया. आणि बघूया, आता ऑफिसवरून आत्ताच आलोय आम्ही आणि रात्रीच्या जेवणाची तयारी चालली आहे. जे जे काय होईल ते मी तुम्हाला दाखवते, स्टे ट्यून. आणि इकडे मागे चालू आहे आमच्याकडे मॅच, IPL चालू आहे. जेवलं नाही तरी चालेल पण मॅच बघायला पाहिजे. इकडे आमचा माणूस जेवणाची तयारी करतायत आणि इथून डायरेक्ट हॉलमध्ये मॅच बघणं चालू आहे. मग मिलिंद काय बोलायचंय? काय नाही, जेवायला या. मिलिंद आज चिकन बनवतात, फ्रायडे आज, तर आज चिकन आणलंय. तर मिलिंदचं स्पेशल काय नाव चिकनचं? त्या तंदूर चिकन मसाला. तंदूर चिकन मसाला बनवते. चला स्टे ट्यून. चिकनचं प्रिपरेशन चालू आहे, ते मॅरिनेशन करतोय. तर आज मला जेवण बनवायला आराम आहे, कारण का जेवण बनवायचा विडा माझ्या पतीने उचललाय. त्याच्यामुळे आज मला थोडंसं जेवण बनवायला आराम आहे, म्हणून मी जास्त काही नाही, मी इकडे भात बनवत ठेवलाय आणि चिकन. आता एवढं चिकन बनवताय तर जरा आपल्या व्ह्युअर्सना रेसिपी पण सांगा. रेसिपी तू सांग. हा. मी फक्त बनवायचं काम करतो, तू खायचं काम कर. असं आहे, म्हणजे रेसिपी पण मीच सांगायची. अच्छा, हे तर मला माहीतच नव्हतं. मला वाटलं तुम्ही एवढं बनवताय तर रेसिपी पण मस्तपैकी सांगाल व्ह्युअर्सना की सिक्रेट आहे बाबा माझी रेसिपी. ही सिक्रेट आहे, काय सांगायची नाही कोणाला? अरे अरे अरे, मग व्ह्युअर्सनी आता रेसिपी विचारली तर काय सांगायचं? व्ह्युअर्सनी रेसिपी विचारली तर काय सांगायचं? ज्याला रेसिपी पाहिजे त्याने कमेंट्स करा. ओ माय गॉड, बस एवढे माझ्या व्हिडिओमध्ये बोललं तरी खूप आहे माझ्यासाठी. ग्रीन चिकन बनवतात म्हणजे मला काय करायला आराम आहे असं नाही, जेवण बनवायला मला आराम आहे. पण बाकीचं तर घरातलं मला आवरायचंच आहे ना. पाणी येईल आता, मशीन लावायची आहे आणि कचरा वगैरे काढायचं आहे, सगळं दिवसभराचं घरातलं आवरायचं आहे. बाईला कधी काम सुटतं काय? जॉबला जावं, काहीही करो, फिरायला जावं, कुठेही काहीही करो, पण आपलं काम आपल्यालाच करायला पाहिजे. चला तर मी पटापटा कचरा काढून घेते आणि माझी बडबड जरा कमी करते. तंदूर प्रोसेस चालू झाली आहे इकडे. पहिले मॅरिनेट करून काय केलं, तेलावरनं थोडेसे परतवून घेतले आणि आता इथं गॅसवर तंदूर करतात. आमच्याकडे ना ॲक्च्युली तंदूरची ग्रिल ती आहे, पण त्याच्यावरती होत नाही ना प्रॉपर, सगळे चिकटतात त्याला, त्याच्यावरती प्रॉपर नाही होत. म्हणून आता हे असे आम्हाला गॅसवर डायरेक्ट तंदूर करायला लागते. गरम एवढं होत आहे, एक चिकन बनवायच्या नांदामध्ये मिलिंदची आंघोळ झाली लिटरली. आणि मी थोडीशी हेल्प करते, कांदा वगैरे कापून देते. कांदा, टमाटर आणि मिलिंदचा फेवरेट बटाटा. चला आता मी बडबड करत नाही, हे पटापट कापून घेते, आता जेवायला उशीर होईल. तेवढ्या वेळामध्ये मी पटकन कचरा काढला, वॉशिंग मशीन लावली, भात बनवला. आता हे तयारी करून देते, झाल्यावरती दाखवते. आणि मध्ये काय दाखवण्यासारखं असेल इंटरेस्टिंग तर ते पण दाखवते. पडतं यार, हातच फाटलेले, काय करणार? 10 वेळा वस्तू हातातून खाली पडते. हो ना? फक्त आमच्याकडे याचं साल काढायला हवं नको. आमच्याकडे फक्त बॅकग्राऊंड असतं. हो, असं नको करू, तसं नको करू, हे नको करू, ते नको करू, पण सगळं फक्त मागे कॅमेरावरती बोलायचं नसतं. आम्हाला लाज वाटते, आम्हाला बोलता येत नाही. ठीक आहे, असतात हे सगळेच काय फ्री नसतात बोलणारे. मी समजू शकते, मीच म्हणून समजू शकते. काय बघता वाकून वाकून? तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. मिलिंदने ना मस्तपैकी सुऱ्या मागवल्यात, मोठ्या मोठ्या. म्हणजे आम्ही फिश आणि चिकनचे शौकीन आहोत ना, तर त्याच्यासाठी ही असा कोयता मागवलाय, कोयता कापायला. भारी आहे. ही नाही अजून वापरली, आम्ही आत्ताच मागवल्यात, थोडे दिवसच झाले. ही आणि ही यूज केली डेली यूजसाठी. ही थोडा हार्ड काय कापायचं तर ही
आणि ही डायरेक्ट कतल करायला. झालं तुझं? झालं, कापून दिलं आहे बा सगळं. जा आता हॉलमध्ये जा, मला करू दे. का मी का डिस्टर्ब करते? माझी रेसिपी बघशील तुला. बघितला, मला पण नाही ही रेसिपी अजून दाखवली आहे. ह्याला दही बिही लावतात मला माहितीच नव्हतं. आज दुकानातून येताना घेऊन आलो म्हणून माहीत झालं. तर एवढी मी मदत करून दिली आणि आता मला हॉलमध्ये हाकलं होतं. मला तर जा हॉलमध्ये बस. असू दे गे, दिसू दे लोकांना पण रेसिपी. आता नंतर 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 ब्रेक के बाद हाकलवलं मला. जा बोलते हॉलमध्ये. असं सुकला. जरा घाम आलाय ना, पिया. थँक्यू. RR जिंकली ना परवा? RR जिंकली ना? अच्छा, आता फायनल कधी आहे मग? कधी आहे फायनल? रविवारी. अच्छा, संडेला. मग ह्या संडेला जेव्हा बिवायचं नाही? तू बाहेर देणार आहेस मला जेवायला. मी बाहेर? कुठल्या खुशीमध्ये? क्रिकेट बघणार तुम्ही, आवड तुम्हाला, आणि बाहेर मी घेऊन जायचं. वा रे वा. माझ्याकडे पैसे नाही, मंथ एंड आहे, पगार झाल्यावर विचार करू. आणि पोरगी नाही आणि आपण दोघंच जायचं जेवायला. वा, सांगते बाबूला, पप्पा असे बोलत होते. आमचं काय मॅच काय लक्ष नाही, फक्त मॅच आहे की मॅच. जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन घेऊन ठेवलंय, तेच बघायचं. काय तिला काय अर्थ आहे? हा, स्वतःच बनवलं आणि स्वतःच टेस्ट करायला डिश मध्ये घेऊन चमचा तरी घ्या. डायरेक्ट प्लेट तोंडाला लावून चिकन खातायत, गरम गरम, ते पण मला विचारत पण नाही. काय बोलायचं आता? काय अर्थ आहे या गोष्टीला? आणि हे फक्त आजच नाही, आमच्याकडे नेहमी असं होतं. मटण बनवलं तर काय बापरे, मग काय बघायलाच नको. आणि आता चिकन मध्ये बघ कसं खाते. रेसिपी झाली आमची, चिकन झालंय आता बनवून आणि जाम भारी दिसतंय. बघूया आता टेस्टला कसं आहे. आज मिलिंदने चिकन बनवलंय त्याच्यामुळे टेस्ट करायचा मान माझा आहे. रोज प्रत्येक वस्तूला रिव्ह्यू मिलिंदचा असतो, पण आज नाही, आज माझा मान आहे ना. आज मी रिव्ह्यू करणार कसं झालंय ते. दाखवते तुम्हाला, पण वेट अ सेकंड. आणि असंच झालंय, मस्त दिसतं एकदम यम्मी यम्मी. आणि मी टेस्ट करून बघते आता कसं झालंय. टेस्टिंग करायचा मान देणार होत्या आणि स्वतःच खायची सुरुवात केली. म्हणजे एवढी भूक लागली की मला टेस्टिंग पण नाही करून दिलं. माझं वाढलेलं तसंच आहे अजून. आणि या माणसाने खायला पण सुरुवात केली. स्वतःची तारीफ. काय एक नंबर झालंय. आता मी खाऊ? थँक्यू. कसं झाले? खाऊ दे. खा खा, लवकर खा. खरं सिरियसली खूप छान झाले. मसाला, मीठ एकदम परफेक्ट. गुड वर्क. मस्त झालंय. मेहता बघत होतो आणि इथं टॉपिक चाललाय तारक मेहतामध्ये की त्याच्यामध्ये प्रत्येक जेंट्सचं एक कोण ना कोणतरी आकर्षण असतं. तर ह्याला मी विचारलं, तुमचं कोण आहे आकर्षण? तर काय बोलते? खूप जणी आकर्षण आहेत, बरोबर. पण तुमच्या नुसत्या खूप जणी आकर्षण असून काय फायदा? त्यांनी तुम्हाला पण भाव दिला पाहिजे ना. नो कमेंट्स. माणूस उठून चाललं. जेवण झालं, भांडी घासून झाली, आता मशीन लावलेली, ते कपडे सुकत लावून झाले. आता वाळलेले कपडे काढून ठेवते. झोपेपर्यंत काम काय संपत नाही देवा. आता आलाय संडे फायनली. बघूया आता संडेला काय काय प्लॅन होतोय. प्लॅन तर मी काहीच नाही करणार आहे, कारण का सिरियसली मला आराम करायचे. मी जाम दमली आहे. कंटिन्यूस बॅक टू बॅक 3 संडे आमचे गावाला, नाहीतर इकडे तिकडे असंच झालंय. हा संडे मी आराम करणार आहे, आराम. तुमचा काय प्लॅन आहे संडेचा? ओ पाटील, तंगड्या वर करून झोपणार आहेत पाटील बघा. तंगड्या वर करून, आणि माझ्या आधीच उठतील सकाळी आणि बघा तंगड्या वर करून झोपणार. मला कंटाळा आला का आपल्या गाण्या गाण्याचा. ठेवते मी. घातलं एकदाच्या घड्या. घरातलं सगळं आवरलंय. 10:30 वाजून गेलेत आणि आता दमलो. आता झोपायची तयारी.
कारण उद्या सॅटरडे आहे तरी आमचा सुट्टी नाही, ऑफिसला जायचं आहे. आता आम्ही घेतो झोपायला आणि माझे घनदाट घनी जुल्फे बघू शकता, गळून गळून टाकले व्हायची वेळ आली. माझी घनी जुल्फे बघा. हसत 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 हसत. आजच हलके फुलके ब्लॉग आमचे बघत राहा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय. काय बोला नौटंकी. बाय. गुड नाईट. बाय.